पैशात तुम्ही सहजपणे कंपनी बदलू शकता. पाहूया. तुम्ही कॉल ड्रॉप्सनं त्रस्त आहात. नेटवर्क कंजेशन आणि रेंज प्रॉब्लेमनं तुम्हाला भंडावून सोडलंय. मोबाईल कंपनीच्या फसव्या आश्वासनांनी तुम्हाला हैराण केलंय. मग तुम्ही आता आपला मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर बदलू शकता आणि तेही तुमचा मोबाईल नंबर न बदलता. TRAI म्हणजे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं ही नवीन सेवा गुरुवारपासून सुरू केली आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सर्व्हिस. या सर्व्हिसमध्ये तुम्हाला फक्त छोटीशी प्रोसिजर फॉलो करायची आहे. आपल्या मोबाईलवरून 1900 या नंबरवर एक टेक्स्ट मेसेज पाठवा. त्यात PORT आणि तुमचा 10 आकडी मोबाईल नंबर लिहा. मग तुम्हाला एक UPC म्हणजेच युनिक पोर्टिंग कोड मिळेल. मग नव्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जाऊन एक फॉर्म भरा या UPC नंबरसह. डोनर ऑपरेटर वैलिडेट करेंगे कि ये उपभोक्ता को अब पोर्ट आउट किया जा सकता है और क्लियरिंग हाउस के माध्यम से डेट और टाइम फिक्स होगा जिस पर सर्विस डोनर ऑपरेटर की डिस्कनेक्ट होगी और रेसिपिएंट ऑपरेटर की कनेक्ट हो जाएगी और कस्टमर नए ऑपरेटर के पास पुराने नंबर के साथ अपनी सर्व्हिस ले सकता है. तुम्ही प्रीपेड ग्राहक असाल किंवा पोस्टपेड, तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. नवीन सर्व्हिस प्रोव्हायडर मिळाला किमान 7 दिवसांचा वेळ लागेल. यासाठी तुम्हाला मोजावे लागतील फक्त 19 रुपये. पण एकदा का तुम्ही ही सेवा स्वीकारलीत की किमान 90 दिवस म्हणजे जवळपास 3 महिने तरी दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही. या पूर्ण याच्यासाठी वेळ लागणार आहे तो आहे 7 दिवसाचा. सिम कार्डचा काय असा सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न पडतो. सिम कार्ड जेव्हा तुम्ही दुसऱ्या सर्व्हिससाठी अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला सिम कार्ड तुमचा निश्चितच बदलावं लागेल, पण तुमचा नंबर अजिबात बदलणार नाहीये आणि या पूर्ण प्रोसेसला खर्च येणार आहे तो फक्त 19 रुपये. मोबाईल पोर्टेबिलिटीमुळे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमधील स्पर्धा अजूनच वाढली आहे हे नक्की. आता या स्पर्धेत मोबाईल धारकांना काय फायदा मिळतोय हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मयुरेश गणपती, स्टार माझा, मुंबई.